नमस्कार. आता आपण इडली आणि डोस्याबरोबर खाण्यासाठी सांबार आणि चटणीची रेसिपी करणार आहोत. मी आधी साहित्य सांगून घेते. 1 वाटी तुरीची डाळ, 1 टमॅटो, 7-8 मेथीचे दाणे, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता 7-8 पानं, त्यानंतर कापलेलं 1 वांग, लाल भोपळ्याच्या फोडी, बारीक किंवा लांब जसा आवडेल तसा चिरून घेतलेला कांदा आणि शेवग्याचे तुकडे. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ धुवून त्यामध्ये 3 ते 4 वाट्या पाणी घालून 1 टमॅटो चिरलेला त्यातच घालायचे आणि मेथी दाणे घालून वाफवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर कुकरमध्ये आपण शेवग्याच्या शेंगासुद्धा वाफवून घेतले आहे. आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. साधारण 3 ते 4 चमचे तेल मी घेतले आहे. तर तेल गरम झाले की ह्यामध्ये पाव चमचा मोहरी जरा तडतडली की त्यातच पाव चमचा जिरं घालून घेतलं आहे. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत आणि 7-8 कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता हे सगळे परतायचे आहे. कांदा थोडा शिजला की त्यामध्ये लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे आहेत. थोडे हलवून त्यातच आपल्याला वांग्याच्या फोडी पण घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कुठल्या भाज्याही ॲड करू शकता. आता हे आपण चांगले परतून घेत आहोत. तर यावर आपण झाकण ठेवणार आहोत. साधारण 5 मिनटं हे सगळं शिजू द्यायचं आहे. यावेळेला आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे. आता 4-5 मिनटं झाली आहे. झाकण उघडून आपण बघूया. थोड्या भाज्या शिजायला सुरुवात झाली आहे. परत आपण हे 1-2दा चांगले हलवून घेतो आहोत. आता ह्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. पाव चमचा हिंग घातलाय, पाव चमचा हळद, त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. एक 1.5 ते 2 चमचा सांबार मसाला घातला आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत भाज्यांबरोबर. आता यामध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी ॲड केले आहे. आता हे 2-3 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे. हे पाहायला उकळी यायला सुरुवात झाली आहे. भाज्याही आपल्या चांगल्या सॉफ्ट झाल्या आहेत. आता यावेळेसच आपल्याला शिजवून घेतलेले तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला जसे सांबार पातळ घट्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. यानंतर 1 चमचा किंवा चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे. आणि वाफवलेल्या शेवगाच्या शेंगा पण आपण ह्याच वेळी ॲड केल्या आहेत. आता या सांबाराला चांगली 4 ते 5 मिनटं उकळी आणायची आहे. म्हणजे त्या मसाल्यांची चव चांगली उतरते त्यामध्ये. हे बघा, आपले सांबार आता तयार झाले आहे. आता आपण पटकन चटणी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी 1 कप ओल्या नारळाचा किस घेतला आहे, अर्धा कप फुटाणा डाळ, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, जिरं आणि मीठ घेतलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात शिफ्ट करून चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे.
आता आपण ह्यावर घालण्यासाठी फोडणी करून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती पळी गरम करायला ठेवली आहे. त्यातच 2 चमचे तेल घातले आहे. तेल गरम झाले की 1 पाव चमचा मोहरी, गॅस बारीक ठेवायचा आहे. पाव चमचा हिंग घातला आहे, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने ॲड केली आहेत. आता ही फोडणी आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे. झाली आपली चटणी तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.